मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला जर फेसबुकवरती काम करत असताना आणि फेसबुकवरती पैसे कसे कमावतात हे तुम्हाला जर माहिती करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपण अकाउंट ओपनिंग करण्यापासून ते डिस्बर्स येण्यापर्यंतची प्रोसेस आपण सांगणार आहोत. तर चालू करूया आपण आपल्या या व्हिडिओमध्ये. तर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर सगळ्यात महत्त्वाचं, फेसबुकवरून पैसे कसे येतात हा प्रश्न खूप जणांच्या मनात आहे की खरंच फेसबुकवरून पैसे येतात का? तर हो, येतात. कारण की आपण आधी व्हिडिओ टाकला होता की फेसबुक काही देत नाही, पण हे चुकीचं आहे मित्रांनो. माझी ही 4थी पेमेंट आहे. मी 4 पेमेंट आतापर्यंत घेतलेले आहेत. इथं वरती स्क्रीनशॉट लावतो बघा. त्या स्क्रीनशॉटवर दिसत असेल तुम्हाला आपलं ह्या महिन्यातलं पेमेंट किती. तर ते आपलं डॉलरमध्ये पेमेंट आहे. तुम्ही त्याला सध्या काय डॉलर ते गुणिले करू शकतात. चला, तर आपण व्हिडिओ चालू करूया. फेसबुकचं पेमेंट कसं येतं आणि काय क्रायटेरिया असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की फेसबुकला तुमचं एक प्रोफाईल पाहिजे. तुमचं जर जुनं अकाउंट असेल तर ते प्रोफाईल असतं, त्याला प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये कन्वर्ट करा. प्रोफेशनल डॅशबोर्ड कसं असतं, मी इथं स्क्रीनशॉट लावली तसंच प्रोफेशनल डॅशबोर्ड असतं. ते प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये जा. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा कंटेंट निवडा. कंटेंट म्हणजे काय, असा मी आता हे जे कंटेंट निवडलं आहे माझा, आता हा माझा कंटेंट आहे की मी याच्यामध्ये तुम्हाला फेसबुकबद्दल माहिती देतो आहे किंवा मग गव्हर्नमेंट योजना वगैरे जे असतात त्याच्याबद्दल माहिती देतो ऑल ओव्हर. तर असं तुमचं एक कंटेंट काहीतरी निवडायचं आहे आणि तोच कंटेंट टाकत राहायचा आहे. मग त्याच्यावरून तुम्हाला कंटेंट मॉनिटायझेशन टूलमध्ये जायचं आहे. इथं स्क्रीनशॉट लावली, त्या कंटेंट मॉनिटायझेशन तिथं टूल येतात. त्याच्यामध्ये पूर्ण 4 टूल आहेत. त्या कंटेंट मॉनिटायझेशन टूल तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याच्यामधून तुम्हाला अर्निंग होणार आहे. तर आता इथं परत एक प्रश्न येतो की कंटेंट मॉनिटायझेशन टूल हे सगळ्यांनाच भेटतो का? तर सगळ्यांना नाही भेटत. तर त्याच्यासाठी तुम्हाला रोज व्हिडिओ टाकावे लागतील आणि रोज तुमचे फोटोज वगैरे काय जे असतील तर तुम्हाला कमीत कमी रोजचे 4-5 फोटो टाकायचे आणि 2 रील्स बनवून टाकायच्या. 30 सेकंदाच्या वरती रील्स बनवून टाकायच्या. तर तुम्हाला कंटेंट मॉनिटायझेशन टूल भेटणार आहे. कंटेंट मॉनिटायझेशन टूल भेटल्याच्या नंतर कंटेंट मॉनिटायझेशन टूल कसा असतो, इथं आपण खाली लावलेले बघा, तसं कंटेंट मॉनिटायझेशन टूल असतो. त्याच्यामधून तुम्हाला फोटो जरी टाकले, तुम्ही व्हिडिओ जरी टाकले, तुम्ही स्टोरी जरी टाकली तर तुम्हाला त्याच्यामधून पैसे भेटणार, अर्निंग होणार त्याच्यामधून तुमची. मग ते किती होणार तुमच्या त्या व्ह्यूजवर अवलंबून असते. तर कंटेंट मॉनिटायझेशन टूल झालं. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे शेअर केल्यानंतर दुसरे जे क्रिएटर आहेत नवीन, त्यांनाही आपलं फेसबुक शॉर्टमध्ये कसे पैसे भेटतात ते आपण समजून सांगितलेलं कळून जाईल. कंटेंट मॉनिटायझेशन टूल झालं की कंटेंट मॉनिटायझेशन टूलच्या नंतर तिथे तुम्हाला तुमचं अकाउंट जे आहे ते अकाउंट ॲड करायचं आहे. तर ते अकाउंट सेटअप कसं करायचं त्याचे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. ते तसं व्हिडिओ बघा आणि तसं अकाउंट सेटअप करून घ्या. हे असं अकाउंट सेटअप केल्यानंतर असं दिसेल तुम्हाला, इथं स्क्रीनवर दिसत असेल तसं. अकाउंट सेटअप केल्याच्यानंतर तुम्हाला ते जे पेमेंट आहे फेसबुकचं पेमेंट कधी येतं, तर फेसबुकचं पेमेंट तुमचं चॅनल जर मॉनिटाईज झालं कंटेंट मॉनिटायझेशन टूलमधून, तर तुम्हाला ते पेमेंट 20 तारखेपासून ते 23 तारखेच्या मध्ये 7 दिवसाच्या मध्ये कधीही जमा होऊ शकतं. पण आत्तापर्यंत माझं जे पेमेंट आहे ते 23 तारखेला किंवा 24 तारखेला जमा झालेलं आहे मित्रांनो. म्हणजे असं नाही की कधीही जमा होईल, पण आत्तापर्यंत माझं जे आहे, मी मागच्या महिन्यातली स्क्रीनशॉट लावतो इथं, 2 महिन्यापूर्वीची ती स्क्रीनशॉट बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तिथं मेथड निवडायचे आहेत की तुम्हाला पेमेंट कसं पाहिजे. ते जर तुम्हाला पेपल अकाउंटने पाहिजे असेल तर $100 करावं लागतात. वायर ट्रान्सफर जर पाहिजे असते, कारण की US मधून येणारे पैसे आहेत ते डॉलर, तर त्याच्यासाठी तुम्हाला वायर ट्रान्सफर करायचं असेल तर $100 करावं लागतात. आणि जर तुम्हाला बँक अकाउंट जर तुम्ही निवडलं जे इंडियन रुपीजमध्ये 2500 ते 3,000 रुपये होतात, ते $25 ते झाले पाहिजे, तर तुमचं इंडियन रुपीजमध्ये ते कन्वर्ट होणार. जसं जास्तीत जास्त तर
$25च फर्स्ट ऑल ऑप्शन निवडा, जेणेकरून $25 लवकर होतात. त्याच्यामुळे तुम्हाला बँक ट्रान्सफरच हे ऑप्शन निवडायचं आहे. इथं मी बघू शकता तुम्ही ते स्क्रीनशॉट लावलेली, तसं बँक अकाउंट निवडा. तर ही होती कंप्लीट प्रोसेस. तुम्हाला A to Z प्रोसेस आपण सांगितलेली. ज्या लोकांचे हे प्रश्न होते की फेसबुकवरून सेटअप कसं करतात, काय होतं, आता त्यांचा डाऊट मनातला क्लिअर झाला असेल. हा एकच व्हिडिओ आहे, आपण एक व्हिडिओ एकदम रॉ टाकलेला आहे. रॉ म्हणजे ओरिजिनल माहिती टाकलेली, दुसऱ्या यूट्यूबरसारखं किंवा आपण काही मिसगाईड पण केलेलं नाही. जे आहे ते एकदम ओरिजिनल व्हिडिओ टाकलेला आहे. आणि हा व्हिडिओ बघितला म्हणजे तुमचे सगळे डाऊट क्लिअर झालेच असतील 100%. आणि डाऊट क्लिअर झाले नसतील तर खाली कमेंट करा. म्हणजे तुम्ही जेव्हा कमेंट करताना तर मला कळतील तुमच्या मनातले काय डाऊट आहे, मी त्याचं 100% उत्तर देणार. आणि अजून जर तुम्हाला डीपमध्ये माहिती हवी असेल तर याला सबस्क्राईब करा. फॉलो आणि सबस्क्राईब वेगळं आहे. माझ्या प्रोफाईलवर जाऊन सबस्क्राईब करा, टॅब दिसतं असेल, त्याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ येते. धन्यवाद.